झालेली आहे। अक्षय शिंदे सोबत त्याचे नातेवाईक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। ॲम्ब्युलन्समध्ये आता हा मृतदेह आहे आणि थोड्याच वेळात त्याच्यावर उल्हासनगरमधील स्मशानभूमी इथं अंत्यविधी पार पडणार आहे। तर हा फौजफाटा आपण पाहतोय, यंत्रणा सज्ज आहे, पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क आहे। जेसीबीच्या सहाय्याने हा बुजवलेला खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे। दरम्यान स्मशानभूमीचे दोन्ही गेट बंद करण्यात आलेले आहेत। स्थानिक नागरिक या ठिकाणी आक्रमक बनलेले होते। मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांनी देखील मोठा विरोध केलेला होता। शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक बनलेले होते आणि त्यांनी हा खोदलेला खड्डा बुजवलेला होता। मात्र पुन्हा एकदा हा खड्डा जेसीबीच्या माध्यमातून खोदण्यात आला आहे आणि अखेर ही ॲम्ब्युलन्स उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये दाखल झालेली आहे। तर अक्षय शिंदेची आई त्याचबरोबर इतरही नातेवाईक या ॲम्ब्युलन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत सुनील जाधव यांच्याकडे। सुनील, ॲम्ब्युलन्स आता उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये दाखल झाली आहे। सागर, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य TV9च्या माध्यमातून प्रेक्षकांनाही आपण दाखवू शकतो की या ठिकाणी जी अक्षय शिंदे याला जी गाडी आहे त्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समधून नेण्यात आलेली ती ॲम्ब्युलन्स आता सध्या या ठिकाणी पोहोचलेली आहे। उल्हासनगरचं शांतीनगर स्मशानभूमी आहे। या ठिकाणी सकाळपासूनच विरोध हा सगळ्यांचा होता, मात्र या ठिकाणी पोलिसांचा बळ वापरून सगळे विरोध करणारे ताब्यात घेतलेले। सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे। त्यांचे नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेत। आता थोड्या नंतर या ठिकाणी अंत्यविधी करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत। तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, मात्र हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचलेली आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ही ॲम्ब्युलन्स उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दाखल झालेली आहे। अक्षय शिंदेचे नातेवाईक, अक्षय शिंदेची आई देखील या ठिकाणी आहे आणि तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर पोलीस बंदोबस्तामध्येच आता अक्षय शिंदेवर हा दफनविधी पार पडणार आहे। कळवा, अंबरनाथ, ठाणे या सर्वच ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास मोठा विरोध पाहायला मिळालेला होता। मनसे आक्रमक बनलेली होती, मात्र कोर्टानं राज्य सरकारला आदेश दिले। अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या असे आदेश कोर्टानं दिल्यानंतर अखेर उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि या ठिकाणी आज सकाळपासूनच यंत्रणा सज्ज होती। खड्डा देखील खोदण्यात आलेला होता, मात्र स्थानिकांनी या ठिकाणी मोठा विरोध केला। शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक बनले होते। पुन्हा एकदा जाणार आहोत सुनील यांच्याकडे। सुनील, थोड्याच वेळात अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। अगदी बरोबर आहे सागर, आपण पाहू शकता की जी ॲम्ब्युलन्स कळव्यावरनं निघाली होती, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधून निघाली होती, ती आज पोलीस बंदोबस्ताच्या देखरेखीमध्ये या ठिकाणी उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत पोहोचली आहे आणि या ठिकाणी त्यांचे नातेवाईक देखील अक्षय शिंदेचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। जो खड्डा पहाटे पोलिसांनी या ठिकाणी खोदला होता, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला होता आणि विरोध करत तो खड्डा बुजवण्यात आला होता। मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा